हॅलो योगेश, आपल्यासोबत बायकर योगेश आहे। ही सगळी त्याची बाईक आणि रायडिंगचं हे सगळं आउटफिट बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल। योगेश आत्ता एका मोठ्या टूरवरून आलेले आहेत। जवळपास 30,000 किलोमीटरचा त्यांनी हा मुंबई टू लंडन असा प्रवास केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा लंडन पासून मुंबईपर्यंत सुद्धा ते बाईकवरती आलेले आहेत। रस्त्यात जवळपास त्यांना 27 देश लागलेत आणि जवळपास 3 महिन्यांचा हा सगळा प्रवास त्यांचा होता। आपण याच प्रवासाबद्दल योगेशशी बातचीत करणार आहोत। योगेश, सगळ्यात आधी कसं वाटतंय हा सगळा एवढा मोठा टूर केला तुम्ही? मला वाटतं खूप मोठं ड्रीम असेल तुमचं। खूप छान वाटतं, एक स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होतंय, त्यामुळे एक फुलफिलमेंटची एक सॅटिस्फॅक्शन असतं ते आहे माझ्याकडे आता सध्या, की मी एक स्वप्न पाहिलं होतं ते करून आलोय आणि हॅपीनेस। किती किलोमीटरचा होता सगळा प्रवास? हा सगळा 29-30,000 किलोमीटर जवळपास प्रवास झालेला आहे। बरं, एक मिनिट। आणि कसं आता काय वाटतंय नेमकं किती दिवसानंतर इथं तुम्ही मुंबईमध्ये आलात? 136 दिवसानंतर आलेलो आहे इथे। बरं, 136 दिवस सतत तुम्ही गाडी चालवत होता? सतत 136 दिवस, त्यामध्ये काही 2-3 दिवस कुठे रेस्ट घेतली असेल। लंडनमध्ये मी काही दिवस रेस्ट घेतली, त्यानंतर इस्तांबुलमध्ये 2 दिवस रेस्ट म्हणजे तिथं अशी प्रॉपर रेस्ट म्हणजे फक्त बाईक नाहीये। दिवसभर माझं एम्बेसीचं काम असायचं, डॉक्युमेंटेशन वर्क असायचं, किंवा इतर एडिटिंग करायचं काय असेल किंवा प्रिपरेशन असेल ही असते। त्यामुळे जर प्रॉपर रेस्ट ही अजून नाही मिळालेली मला। आता मी पुढच्या काही दिवसामध्ये रेस्ट। कधीपासून रायडिंग करता तुम्ही? या राईड बद्दल बोलताय की माझ्या ओव्हरऑल लाईफ मध्ये तुम्ही रायडिंग कधीपासून करायला लागला प्रोफेशनल रायडिंग तसं म्हटलं तर मी 2016 पासून करतोय। त्याच्या आधी एक शाईन किंवा छोट्या बाईकवरून गड किल्ले आणि महाराष्ट्रातील ट्रेकिंग वगैरे करण्यासाठी आम्ही जी बाईक घेऊन जायचो, तर तो बाईकचा एक माध्यम प्रवासाचं म्हणून होतं। त्यानंतर हळूहळू मला प्रोफेशनलिझमची सवय लागली 2016च्या आसपास। आपल्या व्ह्युअर्सला तुमचं गाव आणि थोडीशी पार्श्वभूमी पण सांगा। तसं माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील करंडेवाडी असं एक छोटंसं ग्रामीण भागातील गाव आहे आणि त्यानंतर मी शिक्षणासाठी व्यवसायासाठी गावाबाहेर पडलो। एक मोठी दुनिया माझ्यासाठी ओपन झाली, तरी फिरून आलो मी सध्या। आता राहता कुठे नेमकं? मी सध्या नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे येथे राहतो। बरं, मग मला वाटतं तुम्ही 3 महिन्यांपूर्वी हा सगळा प्रवास सुरू केला काय? 4 महिन्यांपूर्वी। कधीपासून केलेला सुरू? मी आता जुलैमध्ये 27 जुलैला ऑफिशियल फ्लॅग ऑफ झालं आणि 4 ऑगस्टला मी मुंबईतून बाहेर पडलो। म्हणजे भारतातून बाहेर पडण्याची तारीख माझी 4 ऑगस्ट होती आणि भारतामध्ये मी 1 डिसेंबरला आलो। हे जवळपास 120 दिवस होते आणि पुढचे 15 दिवसानंतर मी मुंबईत पोहोचलो। म्हणजे 136व्या दिवशी मी मुंबईत पोहोचलो माझ्या प्रवासाच्या सुरू केल्यापासूनच्या। काय बेसिक तयारी कशी केली होती? म्हणजे एखाद्याला राईडला जर जायचं असलं आपल्या व्ह्युअर्स पैकी, तर कसं सांगाल तुम्ही काय तयारी करायला लागते? तयारी राईडसाठी सर्वात महत्त्वाची तयारी आहे फिटनेस, आणि त्यानंतर दुसरं असेल तर डॉक्युमेंटेशन वर्क आहे। पुढची स्टेप असेल आपली तर ती आहे अभ्यासपूर्ण राईडचा सर्व स्टडी, जो R&D आहे, वेदर कंडिशन आहे, फूड कल्चर कसं असेल, करन्सी व्हॅल्यू काय असेल त्याची, डॉक्युमेंटेशन कोणत्या कंट्रीमध्ये TIP चालेल, कोणत्या कंट्रीमध्ये कार्नेट चालेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी अभ्यास करायला हव्यात आणि त्यानंतर आपण एका मोठ्या राईडवरती निघू शकतो। बरं, आता ही गाडी जी मी बघतोय मला वाटतं रॉयल एनफिल्डची हिमालयन आहे। काय गाडीचे स्पेसिफिकेशन कसे आणि गाडी तुम्हाला कशी महत्त्वपूर्ण असते एखाद्या लॉंग राईडसाठी? या प्रवासाचा पाया म्हणू किंवा कणा म्हणू तर तो आहे आपली मोटरसायकल, जी मी रॉयल एनफिल्ड सिलेक्ट केली होती आणि मी या बाईकवरती 6 वर्ष फिरलोय, भारतातील वेगवेगळे राज्य फिरलोय, हिमालय फिरलोय, तर मी पूर्णपणे कॉन्फिडंट होतो आणि या गाडीचे सर्व खानाखुणा असतील किंवा जो काही स्वभाव आहे तो मला माहिती असल्यामुळे ही गाडी घेऊन जायचं मी ठरवलं होतं। तर ही आहे 411 सीसीचं इंजिन आहे याच्यामध्ये आणि BS4 आहे, 2018चं मॉडेल आहे। आणि ॲव्हरेज काय? ॲव्हरेज तसं जर ओव्हरऑल काढलं तरी 26-27 ॲव्हरेज असेल। मग तुम्हाला पेट्रोलला जर आपण खर्च काढायचा म्हटलं पूर्ण प्रवासाचा, तर फक्त पेट्रोलला किती खर्च? फक्त पेट्रोलवरती मी आतापर्यंत युरोपचा रेट लक्षात घेता 3 लाखाच्या आसपास पेट्रोल टाकलेलं आहे। 3 लाख रुपयांचं फक्त पेट्रोल या सगळ्या त्यांना प्रवासासाठी लागलेलं आहे आणि 1220 लिटर की 1220 की 1200 असं समथिंग 1200 लिटरच्या पुढे म्हणजे एक टँकर पेट्रोलचा मी खर्ची पाडलेला आहे या प्रवासामध्ये। बरं, आता तुम्ही मला वाटतं जवळपास 13 जाताना आणि 13 येताना, बरोबर का? असे तुम्ही 14 येताना असे तुम्ही 27 देश तुम्ही ट्रॅव्हल केलेत। काय कुठल्या देशात काय अनुभव, एखादा खास अनुभव तुमच्या याच्या, एखाद्या ठिकाणी आलेली अडचण? खूप सारे अनुभव आहेत। आता यामध्ये कोणता अनुभव घ्यावा, कारण सगळेच महत्वाचे अनुभव आहेत, सगळेच काय खास अनुभव आहेत। तर सर्वात आवडता अनुभव म्हणजे मला एक बंदुकीची वापरलेली गोळी कोणीतरी फायर केलं होतं आणि एक बुलेट मला सापडली होती। मी एका झाडाखाली रेस्ट करायला बसलो होतो, तो युद्धजन्य परिस्थितीचा एरिया होता। कुठला देश? टर्की आणि आर्मेनियाच्या बॉर्डरवरून मी प्रवास करत होतो। एक ऍडव्हेंचर रस्ते असतात तिकडे, तर त्या रस्त्यावरती थ्रिल अनुभवण्यासाठी गेलो होतो आणि एक नवीन थ्रिल माझ्या पदरात पडलं होतं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगतो। तर मी रेस्ट करायला झाडाच्या बाजूला उभा राहतो, एक बंदुकीची गोळी मला दिसली जी कधी कोणी फायर केली असेल होती, 9mm बुलेट होती ती मी घेतली, फोटो काढला आणि आपल्या बॅगमध्ये, माझ्या फ्रेम बॅगमध्ये टाकली इथे, कारण माझे छोट्या आयटम्स मी इथे टाकतो फ्रेम बॅग। आणि
त्यानंतर कॅरी केली तुम्ही हा ती मी कॅरी केली. माझ्या लक्षात नाही आलं की पुढे जाऊन ही प्रॉब्लेम करू शकते आणि पुढे बॉर्डर क्रॉसच्या वेळी जेव्हा माझी गाडी स्कॅन केली तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. पूर्ण बॉर्डर धरली. सर्व जे काही अलर्ट्स होते ते हाय अलर्ट्स कुठल्या देशाचे बॉर्डर? टर्की बॉर्डरच्या, टर्की आणि जॉर्जियाच्या बॉर्डरला तिथे ॲम्युनेशन स्मगलिंग वगैरे असं तुम्हाला झालं की आता इथे ॲम्युनेशन घेऊन चाललो आहे. काही त्यांची अफरातफर होत आहे, तस्करी चालू होतं, तर त्याचं चेकिंग आहे. तर अशा प्रकारचे अफवा म्हणू शकत नाही, कारण विषय असा होता की ॲम्युनेशन डिटेक्ट हा मेसेज सर्व बॉर्डरला स्प्रेड झाला. मग सर्वांनी ठरवलं किंवा एक असं डिस्कशन होतं की ॲम्युनेशन सापडलेलं आहे. पासपोर्ट इमिग्रेशन किंवा जे काही प्रोसेस असते बॉर्डरचं, ट्रक चेकिंग वगैरे सर्व ठप्प झालं होतं. काही वेळासाठी सर्व थांबवलं होतं फक्त माझ्या त्या एका बुलेटसाठी. 40 मिनिटाचं माझी चौकशी केली होती. मला भारतामध्ये कधी पोलिसी खाक्या किंवा कोण चौकशी कोण करत? लष्कराच्या अधिकारी, लष्कराचे अधिकारी होते, बॉर्डर पोलीस होते, तिथले इमिग्रेशन ऑफिसर होते, सर्व उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांच्या सोबतीला त्यांचे आणखी सिक्युरिटी पोलीस होते ते होते आणि त्यांच्या स्टार आणि त्यांच्या ऑरावरून सगळे मला उच्चपदस्थ वाटत होते. त्यांनी त्यांच्या खाक्यामध्ये मला 40 मिनिटं चौकशी केली. प्रश्न धमकावलं, प्रश्न विचार वेगळ्या पद्धतीने तू शस्त्रास्त्र घेऊन चाललाय, तू प्रवासाच्या मार्गे म्हणजे ट्रोजन हॉर्स आहेस. काय एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही? मी त्यांना सांगितलं. प्रत्येक वेळी माझं एकच कॉन्फिडंट उत्तर होतं की मी रस्त्यावरून चाललो होतो, मला गोळी सापडली, बंदुकीची एक बुलेट सापडली, एक सोवेनर आयटम म्हणून मी तो कॅरी केला. मला माहिती नव्हतं की हा इतका अडचणी वाढवेल. मी एका फन झोनमध्ये असल्यामुळे थ्रिल करणं अंगाशी आलं. ऍक्च्युली माझ्या डोक्यात नव्हतं. मी एक फन झोनमध्ये होतो आणि हे प्रॉब्लेम्स मी इग्नोर केले. तर ते त्यांना पटवून दिलं. अगदी 40 मिनिटाच्या इंटरव्ह्यू नंतर, इंटरव्ह्यू नव्हता तो इंट्रोगेशन होतं, त्यामुळं त्यांना पटलं फायनली की असेल. आणि त्यांनी माझा त्यावेळी भारताचा पासपोर्ट होता, त्यामुळे एक ट्रीटमेंट त्यांच्यासमोर मी 40 मिनिटासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल होतो, पण तो क्रिमिनल भारत त्या देशाचा असल्यामुळे एक मला चांगली वागणूक मिळाली. हॅरेसमेंट असेल किंवा जी काही ट्रीटमेंट असते ती एक प्रकारची मला तिथे मिळाली. कारण माझ्याकडे पासपोर्ट होता रिपब्लिक ऑफ इंडिया. तो जर बाजूच्या देशाचा असता तर कदाचित मला आधी पहिला टाकला असतं. आजूबाजूच्या देशांचा असता तरी भारताचा आपल्या मिडल ईस्ट असेल किंवा प्रत्येक कंट्रीमध्ये वजन आहे. भारतीय नागरिकांना चांगली ट्रीटमेंट दिली जाते, त्याचा मला फायदा झाला. माझं म्हणणं ऐकून घेतलं. 40 मिनिट नंतर मला त्यांनी सोडलं. तर असा एक चांगला अनुभव फिलिंग होता. एकूण खर्च या प्रवासासाठी मला सांगायचं गेलं तर 2.5 मिलियन्स आणि 25 लाख म्हणू शकतो आपण. 25 लाख रुपये तुम्हाला या सगळ्या परत येईल. काय तब्येत वगैरे काय अडचणी नाही आल्या? तब्येतमध्ये बऱ्याच ठिकाणी थंड असेल हवामान, बऱ्याच ठिकाणी उष्ण असेल. तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रोज वेदर चेंज होतो, फूड कल्चर चेंज होते, पाणी बदलते. पण मला त्रास कधी झाला नाही. एकदा 10 मिनिट माझी डोकेदुखी. काही खास तयारी त्यासाठी केलेली होती? खास तयारी नाही. माझं डेलीचं जे काही ट्रेकिंग असेल, मॉर्निंग वॉक असेल, वॉर्मअप असेल आणि फिटनेसची जी काही काळजी घेतो ती असेल. यासाठी विशेष असं काही केलं नव्हतं. विशेष माझी ऑलरेडी जी लाईफस्टाईल आहे त्याच्याबद्दल मी फिटनेसचा खूपच जागरूक आहे, त्यामुळे हे शक्य झालं. तुम्ही अचानक आज सुरू केला की मला राईडला जायचे आणि मला फिटनेसची तयारी करायचं, त्यासाठी तुम्हाला 4-5 वर्ष करावं लागेल. तरीही रिकव्हरी खूप काय बोलतात ते अवघड होऊ शकते. पण हे माझं रुटीन असल्यामुळे मला हे शक्य झालं, इझी झालं. तुमची ही सगळी ओव्हरऑल जर्नी फारच भन्नाट होती. काही प्रसंग यातले आपल्याला ऐकायला जरी सोपे वाटत असले तरी ते फार म्हणजे अंगावरती शहारे आणणारे होते, घाबरवून टाकणारे होते. जसं त्यांनी सांगितलं की बॉर्डरवरती त्यांना ज्या ठिकाणी पकडलं होतं. एकूण तुमच्या या प्रवासासाठी, तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी सुद्धा शुभेच्छा. एक शेवटचं एक हे फक्त, जे नवीन रायडर्स असतात, नवीन रायडिंगला जातात, त्यांना काय आवाहन कराल? काय काळजी घेतली पाहिजे? काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, नियम? बाईक, दुचाकी हे तरुणांचं सर्वांचं आवडतं वाहन आहे की बाईक आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यात माझी स्वतःची एक बाईक असावी, सुपर बाईक असावी, छान असावी. पण त्यासोबत सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे बाईक जितकं आनंददायी, जितकं प्लेजरेबल व्हेकल आहे तितकंच हे डेंजरस आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे वापरलं तर हे जगातलं सर्वात सुंदर, आनंद देणारं वाहन आहे. आणि तेच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलं तर यासारखं डेंजर वाहन कोणतं नाही. तुम्ही छोटीशी चुकी तुमच्या जीवघेणी ठरू शकते. तर सेफ्टी महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळी तुम्ही हेल्मेट वापरलं पाहिजे. सुरक्षेची शक्य तेवढी साधनं सोबत ठेवली पाहिजेत. रस्त्यावरचे नियम आहेत जे काटेकोरपणे पाळले पाहिजे, ते लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत. तेच नियम पाळले पाहिजेत. तुमच्यासोबत तुम्ही इतरांची रस्त्यावरती सुरक्षा पाहिली पाहिजे. कारण सेफ्टी फर्स्ट रस्त्यावर उतरताना, आणि आपल्या मग आपले कुटुंब असतं, काळजी करणारे परिवार असतो. तर त्यासाठी सेफ्टी घेऊन तुम्ही प्रवास करा. दुचाकीवरून जगाचा आनंद घ्या. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. योगेश, याच्यानंतरही आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधूच. नक्कीच ती वेळ येईल, कारण पुढची राईड सुद्धा त्यांची एवढीच भन्नाट असेल. त्यांनी त्यांचा हा जवळपास 30,000 किलोमीटरचा पूर्ण प्रवास आपल्या समोर ठेवलेला आहे. त्या प्रवासातल्या अडचणी असतील, चांगले वाईट अनुभव असतील, ते सगळे अनुभव सांगितलेले. योगेशच्या आपण संपर्कात राहणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया.